मावळ तालुक्यातील पवनानगरकडून आपटी आणि गोवंडे या गावांकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेलेला आहे। ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पूल उखडलेला आहे। नजीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। नाजिम, काय सध्याची परिस्थिती आहे या ठिकाणी आणि गावकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था काय? गेल्या 3 ते 4 दिवसापासून पावसाचा जो जोर या ठिकाणी वाढलेला आहे, त्यामुळे मावळ तालुक्याला मोठा फटका बसलेला दिसतोय। सकाळपासूनच 2 पूल बंद करण्यात आले, तर हा जो पवनानगरकडून आपटी गेवंडे या गावाकडे जाणारा पूल जो आहे ओढ्यावरचा, तो या ठिकाणी वाहून गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे गेल्या 3-4 दिवसाच्या पावसामुळे वाढला आणि त्यामध्ये हा पूल जो आहे तो उखडलेला आहे। त्यामुळे आपटी आणि गेवंडे या 2 गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्याचबरोबर याच परिसरामध्ये जे पर्यटक या ठिकाणी फिरायला आले होते ते देखील त्या ठिकाणी अडकले होते। मात्र त्यानंतर त्यांना या ठिकाणी सुखरूपपणे तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु त्यांची वाहनं जी आहेत ती आपटी आणि गेवंडे या गावातील परिसरामध्ये अडकलेली आहेत आणि हा एक पूल जे आता या ठिकाणी वाहून गेलेला आहे त्याचं काम उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे त्या ठिकाणची तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेली आहे। परंतु गेल्या 3-4 दिवसामधून जो पाऊस या ठिकाणी जोराचा होतोय, त्यामुळं पवना धरण असेल किंवा अन्य धरणं आहेत त्यांचा पाणीसाठा जो आहे तो झपाट्याने या ठिकाणी वाढलेला आहे। 80% अधिक पाणीसाठा या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं विसर्ग त्या पाणी धरणातून केला जातोय आणि याच विसर्ग केल्यामुळे या पाण्याचा फटका जो आहे तो अनेक गावांना या ठिकाणी बसलेला आहे। आणि त्याचमुळे या 2 गावांना याचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे। नाजिम, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।